श्रीराम क्रिएशन आर्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण हळदी कुंकवासाठी आपल्या स्वतःचं ताट, जो हळदी कुंकवाचं ताट आहे ते कसं सजवायचं, मोत्याच्या डेकोरेशनने कसं छान दिसेल ते आपण दाखवत आहोत। हे ताटात असं डेकोरेशनसाठी छोटीशी भैरप घातलेली आहे, आतमध्ये घातली आहे आणि हे हळदी कुंकवाच्या वाट्या आहेत। याच्यामध्ये ठेवून तुम्ही हळदी कुंकू, इथे अत्तराची बाटली ठेवू शकता किंवा असे पान सुपारी पण ठेवू शकता किंवा बाजूला मॅटवरती तुमच्या जिथे तुम्ही डेकोरेशनचं सामान करणार आहात तिथे असे हे ठेवून खूप छान दिसतं। कोणाच्या वाट्या जर मोठ्या असतील तर त्यांच्यासाठी हे हळदी कुंकवासाठी हे खूप छान दिसतं किंवा हे असं वेगळ्या मल्टी कलरमध्ये पण आहे। हे तिळगुळाची वाटी ठेवण्यासाठी स्पेशल केले आहे। हे असं दिसतं, ह्याच्यामध्ये तुमच्या साईजची जी वाटी असेल, मोठी वाटी ह्याच्यात बसते, खूप छान दिसतंय ते। ह्याच्यामध्ये सुपारीचा अजून एक प्रकार आहे, ही पण सुपारी खूप छान दिसते, पान सुपारी किंवा तुम्ही खाऊचा पान ठेवूनही त्याच्यावरती ही सुपारी ठेवली तरी खूप छान दिसतं। हे हळदी कुंकवाच्या वाट्या ठेवण्यासाठी किंवा तुम्ही तुमची तिळगुळाची छोटीशी वाटी पण ह्याच्यात ठेवू शकता। ही माझी मोठी वाटी आहे आणि ह्याच्यात छोटी वाटी तुम्ही ठेवून तिळगुळ देण्यासाठीही छान वाटेल। धन्यवाद।